लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जे आपल्याला नोव्हेंबरचं जे वितरण आहे याला प्रचंड विलंब होत आहे। नोव्हेंबरचा महिना पूर्णपणे संपला आहे। सोबत ज्यांचा लाभ अजूनही प्रलंबित आहे त्यांच्या याद्या अपडेट करून त्यांना देखील लाभ मिळणे अत्यंत गरजेचं आहे। पण आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की वितरण वेळेच्या वेळेवर करा। आणि बघा, नेहमीप्रमाणे आपण पाहत असतो की GR जे आहे ज्या महिन्याचे त्या महिन्यामध्ये येत असतात, पण यावेळेस तसं झालेलं नाही। यावेळेस GR मात्र नोव्हेंबर महिन्यामध्येच GR येणं अपेक्षित होतं आणि तो पण 28 ते 29 किंवा 30 तारखेपर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं आपल्याला दिसलेलं नाही। आणि आपल्याला असं वाटलं की पुढे जे आहे 3 तारखेच्या नंतर जे आहे हे होईल, म्हणजे वितरण होईल, परंतु आता आचारसंहिता पण पुढे गेलेली आहे। त्यामुळे वितरण जे आहे डायरेक्ट डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत नेऊ नका। त्यामुळे वितरणाचा GR जो आहे आता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जो आहे शासनाने आणावा आणि लाडकी बहीण योजनेचं जे वितरण आहे तर ते लवकर सुरू करावे। अजून महिना संपला तरी देखील या योजनेचा GR आलेला नाही। या वितरणामध्ये बघा एका महिन्याचा गॅप तर पडलेलाच आहे, पण सोबत जर समजा हेच जे काही म्हणजे वितरण आहे तर हेच वितरण जर का डिसेंबरच्या एंडिंगला गेलं आणि त्यावेळेस 2 हप्ते जर एकत्रित मिळाले त्याच्यात काही नवल नाही आहे। मग 2 हप्ते एकत्रित देण्याचा ट्रेंड येऊ शकतो पुढे, म्हणजे 2 हप्ते 2 महिने होऊ द्यायचे आणि 2 महिन्याच्या नंतर एकत्रित, म्हणजे बघा, म्हणजे उलट मग 2 महिन्याचा गॅप पडू शकतो। ही बाब समजून घ्यायला पाहिजे। म्हणजे 2 हप्ते अगोदर दिले तर चांगली बाब आहे, म्हणजे 2 हप्ते भरायच्या अगोदर, पण 2 हप्ते भरत आल्याच्या नंतर जर 2 हप्ते एकत्रित दिले त्याला काही पॉईंट नाही। त्यामुळे शक्यतो ज्या महिन्याचं वितरण जे आहे त्याच महिन्यामध्ये व्हायला पाहिजे ही विनंती आहे। आणि सोबत KYCच्या अजून पण प्रचंड अशा अडचणी आहेत। त्याच्यामध्ये पहिली अडचण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींचे कागदपत्र स्वीकारणे। दुसरी अडचण म्हणजे KYC करण्यासाठी अपलोड करण्यासाठी जो पर्याय आहे म्हणजे KYCचे कागदपत्रे तर तो वेबसाईटवर उपलब्ध करून देणे। आणि काही लाखोच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणींनी फेक वेबसाईटवर, पहिल्यांदा एक वेबसाईट आली होती बघा, त्या फेक वेबसाईटवर त्यांनी KYC केलेल्या आहेत, म्हणजे चुकीची वेबसाईट होती ती, आणि त्यामुळे त्यांना अजूनही माहिती नाही त्यांची KYC झाली का नाही। तर त्याही लाभार्थ्यांचा जो आहे प्रश्न आहे तो देखील मार्गी लावणे, कारण हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। आणि सोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकल महिला म्हणजे परित्यक्ता महिलांचा KYC संदर्भात कोणते डॉक्युमेंट द्यायचे, कोणते डॉक्युमेंट्स गृहीत धरणार यावर पण स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे। आणि पटकन आता इथून पुढील 1-2 दिवसामध्ये या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचा GR जो आहे तर तो शासनाने काढावा, म्हणजे किमान जे आहे पुढील 4 ते 5 म्हणजे किमान 8 तारखेच्या आत तरी तो GR यावा। कारण की बघा, आपण जर विचार केला आता उद्या 4 तारीख येणार आहे आणि 4 तारीख म्हणल्याच्या नंतर पुढे 2-3 दिवसच आपल्याकडे राहतात, आणि त्यामुळेच एकंदरीत लवकर GR आणा आणि लवकर वितरण करा, एवढीच जी आहे शासनाला विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।